इथे साबुदाणा समोसे बघा किती छान असे मस्त झालेले आहे। खास उपवासासाठी आहे आणि एकदम कडक आणि एकदम कुरकुरीत आहे। लहान मुलांना आवडतील, म्हाताऱ्या माणसांना सुद्धा आवडतील। एवढे छान असे मस्त कुरकुरीत आपले समोसे झालेले आहे। एकच नंबर असे समोसे आहे, कोणीही बनवू शकेल। खूप छान आणि खूप स्वादिष्ट आहे। रामकृष्ण हरी माऊलींनो सर्वांना गौरीचा नमस्कार। कशा आहात सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे। आज आपण उपवासासाठी खास साबुदाणा समोसे बनवलेले आहेत। तर साबुदाणा समोसे बघा किती छान असे मस्त झालेले आहे आणि एकदम कडक आणि मस्त असे झालेले आहे। तर बघू शकता किती छान असे मस्त कडक झालेले, आवाज येतो तसं। तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि समोसे कसे बनवायचे साबुदाण्याचे ते आज आपण बघूया। कुठल्याही उपवासाला चालते ना अशा पद्धतीने। आज एकादशी आहे, एकादशीला मी बनवलेले आहे। याच्यामध्ये तुम्ही चाट मसाला, दुसरेही मसाले वापरू शकता। घरी जर नाश्त्यासाठी बनवले, लहान मुलांसाठी जरी बनवले तर एकदम कुरकुरीत आणि एकदम कडक होतात। तर बघू शकता किती छान असे मस्त आपल्याला समोसे इथे तयार आहेत। तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि असे चटकदार असे समोसे कसे बनवायचे ते आज आपण बघूया। एक वाटी साबुदाणा घ्यायचा आहे, छान असं भाजून घ्यायचं आहे, मस्तपैकी कडक भाजायचा। त्याच्यानंतर थोडेसे 2 चमचे शेंगदाणे घेतलेले आणि 2 लाल मिरच्या घेतलेले, ते सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे। तर साबुदाणा आपण सगळ्यात पहिल्यांदा भाजून घेऊया। इथे साबुदाणा आणि मिरच्या छान अशा भाजून झालेले आहे, शेंगदाणे सुद्धा एकत्र केले। आता आपल्याला मिक्सरला बारीक दळून घ्यायचे। साबुदाणा, मिरची, शेंगदाणे आपण मिक्सरला दळून घेतलेले एका डिशमध्ये काढून घेऊया। मीठ घालून घ्यायचे चवीनुसार। 2 उकडलेले बटाटे आपल्याला किसून घ्यायचे। साबुदाण्याच्या पिठामध्ये आपण बटाटे किसून घेतलेले। आता पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला। 1-2 थेंब आपल्याला तेल घालून घ्यायचं, शेंगदाणा तेल, जास्त नाही, थोडंसं उगीच। आता छान मिक्स करून घेऊया। पीठ छान मळून झालेले आपल्याला साबुदाण्याचं। 10 मिनिटं भिजून देऊया। 10 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। आपलं पीठ भिजून 10 मिनिटं झालेले। तर 10 मिनिटांमध्ये खूप छान असं मस्त पीठ झालेलं आहे, पण थोडंसं कडक झालेलं आहे। तर इथे थोडंसं आपल्याला दुधाचा वापर करून थोडंसं सैलसर बनवून घ्यायचं आहे, किंवा दुधाचा वापर नाही केला तरीही चालेल, पण थोडंसं दुधाचा 1 चमचाभर आपल्याला दूध घालायचं आहे। छान मळून घेऊया। छानसर पुन्हा आपल्याला पीठ झालेलं आहे एकदम मऊसूत असं। तर इथं आपल्याला थोडंसं आता गावरान तूप घालून घ्यायचं आहे। इथं अर्धा चमचा मी तूप घेतलेलं आहे, फक्त चोपडा होण्यासाठी मी थोडंसं तूप घालून घेते। आपलं साबुदाण्याचं पीठ छान चोपडा होण्यासाठी थोडंसं तूप घेतलेलं आहे मी इथं। छान पिठाला लावून घ्यायचं आहे। इथे आपण डायरेक्ट पळपटावरच मळून घेऊ, जशी भाकर मळतो ना अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। तर पळपटावर बघा किती छान असं मस्त मऊ झालेलं आहे पीठ। तर अशा पद्धतीने पीठ व्हायला पाहिजे। छान असं पीठ झालेलं आहे। छोटे छोटे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे। एक गोळा घेऊ पळपटावरती, छान गोल करून घेऊया। तर छानसर इथं मी गोळा तयार करून घेतलेला आहे। इथे थोडंसं साबुदाणा पीठ घेतलेलं आहे। इथे तुम्ही भगरीचं पण पीठ वापरू शकता, पण आज एकादश आहे, ती संध्याकाळी भगरीचं पीठ चालतं, दिवसा चालत नाही। किंवा तुम्ही जर समजा भगरीचं पीठ खात असाल तर तुम्ही भगरीचं पीठ लावून घ्यायचं। इथे मी थोडंसं साबुदाणा पीठ लावून घेतलेलं आहे। छान लाटून घेऊया। जसं येईल तसं लाटायचं, काही हरकत नाही। इथे छान असं लाटून झालेलं आहे। आपल्याला कड काढून टाकायची, अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे। चौकोनमध्ये अशा पद्धतीने कट करून घ्यायचं। त्याच्यानंतर आपल्याला छोटे छोटे लाईन करून घ्यायचे अशा पद्धतीने। ट्रायंगल कट करून घ्यायचं, त्रिकोण कट करून घ्यायचे आपल्याला। तर अशा पद्धतीने पहिल्यांदा कट करून घ्यायचं आहे। अशा त्रिकोणमध्ये कट करून घ्यायचं। अशा पद्धतीने त्रिकोण कट कर, त्रिकोणमध्ये असं कट करून घ्यायचं, ट्रायंगल। सर्व अशा पद्धतीने कट करून घेऊया। तर सर्व अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे। तेल गरम करायला ठेवायचं लगेच आणि अशा पद्धतीने ट्रायंगलमध्ये, त्रिकोणमध्ये कट करून घेऊया। इथं आपल्याला सर्व समोसे कट करून झालेले आहेत। तर अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहे। तर आता आपल्याला तेल थोडंसं गरम झालेलं आहे काय बघून घेऊया, एक घालून बघूया। तर तेल छान असं गरम झालेलं आहे, समोसे घालून घेऊया।
एक एक समोसा सोडून घ्यायचा आहे, एकमेकाला चिटकले नाही पाहिजे ना, अशा पद्धतीने समोसे सोडून घ्यायचे एक एक करून. जेवढे बसतील तेवढेच सोडायचे, एका वेळेस जास्त सोडायचे नाही. चमच्याने खालीवर करून घेऊया. छान असे मस्त कडक झालेले आहेत, काढून घेऊया. तर अशा पद्धतीने कडक होऊ द्यायचे. तर अशा पद्धतीने सगळे आपल्याला समोसे तळून घ्यायचे. एकदम कडक असे मस्त होतात आणि कडकच होऊ द्यायचे. थोडेफार फुटले तरी काय हरकत नाही आहे, पण एकदम कडक करून घ्यायचे छान असे मस्तपैकी. तर बघू शकता किती छान असे मस्त कडक झालेले सगळे समोसे आपल्याला अशा पद्धतीनेच तळून घ्यायचे. जास्त तळायला घातल्यानंतर आहे ना, एकावर एक घातल्यानंतर ते ना एकामेकाला चिटकतात, मग ते फुटतात. तर मग जास्त घालायचे नाही, थोडे थोडे घालायचे. जेवढे तेलात बसतील तेवढेच घालायचे, म्हणजे फुटत नाही. छान असे आलटी पलटी करून घ्यायचे. एकावर एक झालेले ते चिटकू द्यायचे, मग नंतर काय उपयोग नाही, त्याच्यावर फुटले जाते. आणि समोसे तळताना साबुदाण्याची गॅस कमी नाही ठेवायचा, फुल गॅस करायचा, नाहीतर मग ते खाली चिटकले जातात आणि फुटले जातात. तरी तर आपले सगळे समोसे तळून झालेले आहेत. तर बघू शकता किती छान असे मस्त कडक झालेले आहेत. तुम्हाला आवाज येतच असेल, मस्त कडक झालेले आहेत. अशा पद्धतीने आपल्याला समोसे तयार आहेत. तर बघू शकता किती छान असे मस्त झालेले आहे. थोडी थोडी लाल मिरची पावडर घालून घेतलेली आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर घाला चाट मसाला वगैरे, पण उपवासाला चाट मसाला वगैरे खात नाही, म्हणून मी चाट मसाला वगैरे वापरत नाही. तर बघू शकता किती छान असे आपल्याला इथे समोसे झालेले आहे. रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. लहाने पण आवडीनं खातीन आणि मोठी पण आवडीनं खातीन, एवढं छान आणि इतका स्वादिष्ट असा आपल्याला साबुदाणा समोसा झालेला आहे. एकच नंबर असा आपल्याला साबुदाणा समोसा आहे. तर या उपवासाला नक्की करून बघा, खूप छान लागतो, खूप आवडीनं खातील. तर चला आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश.